नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की तुळजा सूर्याला समजावत असते. सूर्या, तुझ्यासोबत डॅडीने इतकं वाईट केलं तरी पण तू त्यांच्यासोबत देव का म्हणतोस? तेव्हा सूर्या म्हणतो की ते माझ्यासाठी कायम देवच राहतील. आता तू त्यांच्याशी माफी मागावी की नाही हे तुझा निर्णय, पण मी मरेपर्यंत जोपर्यंत डॅडी मला माफ करत नाहीत तोपर्यंत मी त्यांची माफी मागणार. ते माझ्यासाठी देवच राहतील असं म्हणून सूर्या तिथून निघून जातो. मागून तुळजा म्हणते की सूर्या, ज्या देवाला तू देव समजतोय तो देव नाही आहेच. मुळात जेव्हा तुला डॅडींचं सगळं सत्य आणि खरा चेहरा कळेल तेव्हा ना खरंच खूप उशीर झालेला असेल. असं म्हटल्यानंतर ती सूर्याच्या मागे मागे जाते. मागून त्याच्या बहिणी सगळ्याजणी पूजेची तयारी करून आलेल्या असतात. सूर्या, तुळजा पाया पडायला लागतात. प्रत्येक बहिणी सूर्याचं चांगलंच व्हावं आणि सूर्याच्या मनासारखं व्हावं अशी प्रार्थना करत असतात. तुळजा देवाकडे प्रार्थना करते की देवा, मला खोटं बोलायला आवडत नाही, पण आता मी सूर्याला वचन दिलं आहे ना, ते वचन मी निभावणार. 1 वर्षासाठी मी सगळं त्याचं ऐकणार. हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की मला फक्त देवा एकच प्रार्थना आहे तुझ्याकडे, माझा सिद्धार्थ लग्न करायला का नाही आला हे फक्त मला कळू दे आणि तो कुठे आहे. हे ऐकल्यानंतर तुळजा आपले हात देवीसमोर जोडत असते. सूर्या सगळं व्यवस्थित व्हावं आणि डॅडींनी त्याला माफ करावं अशी प्रार्थना तो देवापुढे करतो. त्याचे वडीलसुद्धा त्याच्या चांगल्यासाठीच प्रार्थना करत असतात. असे ते सगळेजण हात जोडत असतात. इकडे शत्रू उशीसोबत त्याला गळा दाबल्यासारखा करत असतो. तेवढ्या छत्री काका तिथे येतात आणि म्हणतात की अहो हे काय करताय? तेव्हा शत्रू त्याला म्हणतो की ह्या उशीऐवजी ना त्या सूर्याचा गळा पाहिजे होता, त्याचा दाबूनच टाकला असता. छत्री काका शत्रूला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे ना डॅडींनी काय सांगितले, जर चांगला राजकारणी व्हायचं असेल तर डोक्यात बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागलं पाहिजे. हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. इथं प्रश्न राजकारणाचा नाही तर घराण्याच्या इज्जतीचा आहे. आपली बहीण एका थर्ड क्लास माणसासोबत आहे हे खपवून घेऊ शकत नाही. जर सूर्य आत्ता इथे असताना तर त्याचा मी मुडदाच पाडला असता. तेव्हा शत्रू म्हणतात की छत्री काका म्हणतात की अहो असं म्हणून कसं चालेल? छत्री काका शत्रूला म्हणतात की अहो तुम्ही एवढं गरम डोक्यानं असेल तर कसं चालेल? तुम्ही उद्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं होणारं नेते आहे आणि तुम्हीच असं जर गरम डोक्यानं कामं केली तर कसं होणार? तेव्हा शत्रू म्हणतो की मग काय छत्री काका सगळ्यांना सोडून द्यायचं का? तेव्हा छत्री काका म्हणतात की अहो सोडून कुठं द्यायचं म्हटलं, त्यांचा काटा काढायचा, पण तो असा काढायचा की त्या काट्यालासुद्धा कळायला नाही पाहिजे की आपला काटा कोणी काढला. तेव्हा शत्रूच्या डोक्यात आयडिया पेटल्याने म्हणते की हो आता तर त्याचा काटा असाच काढावा लागेल, आज त्याच्या घरी गोंधळ आहे ना. तेव्हा छत्री काका हो म्हणतात. शत्रू आपल्या खिशातला फोन करून काही माणसांना सूर्या आणि तुळजाचं काय करायचं ते सांगत असतो आणि तो फोन ठेवून देतो आणि शत्रू आणि छत्री हसत बसतात. इकडे सूर्या आणि तुळजा मंदिरातून येतात. सगळेजण खूप नाराज असतात. तुळजा आली की आपल्या रूममध्ये जाते. सूर्या सगळ्या बहिणींकडे बघतो आणि नाराजीने तो सुद्धा तुळजाच्या मागे रूममध्ये जातो. सगळ्या बहिणी नाराज असतात. त्या गपचूप येतात आणि पुढे निघून जातात. तेव्हा तिचे वडील म्हणतात की काय गं पोरींनो, एवढ्यातच तुम्ही थकला की काय? तेव्हा त्या म्हणतात की नाही, या सगळ्यांनी आम्ही थकलो नाही, पण डॅडी जसे वागले त्यांनी आमचं डोकं थकून गेले. तेव्हा ते म्हणतात की अगं डॅडीनं तू समजतेस तसं नाही आहे, त्यांचा राग गेला की नाही ते स्वतःच येतील की नाही बघ. तेव्हा ती म्हणते की हो सगळं मान्य आहे, डॅडी तसे करायचे नाहीत, पण शत्रूचं काय? शत्रू काहीही करू शकतो. तेव्हा त्यांचे वडील म्हणतात की तुम्ही विचार करताय तसं काय बी होणार नाही, चला आपल्याला जागरण आणि गोंधळाची तयारी करूया. तेव्हा वडील म्हणतात की आणि हो तुम्ही रोज घरात गोंधळ घालतात तसला गोंधळ नाही बरं का, हा देवीचा गोंधळ आहे. सगळ्या बहिणी हसायला लागतात. भागी विचारते की पण हा गोंधळ कशासाठी घालतात? तेव्हा ते म्हणतात की अगं गोंधळ म्हणजे आपल्या चांगल्या संसाराची एक सुरुवात असते. आपण देवीला आपल्या घरात येऊन आशीर्वाद द्यायला सांगतो आणि यामुळे आपला संसार चांगला चालतो. ते गोंधळाचं महत्त्व भागीला पटवून देतात. जण गोंधळाची तयारी करायला लागतात. तेव्हा त्याचे वडील म्हणतात की देवी आहे, तुझ्या जागरणाने आणि गोंधळाने माझ्या पोराच्या आयुष्यातला सगळा गोंधळ दूर करून घे. ते देवासमोर हात जोडतात. इकडे तुळजा आपण आल्यानंतर सगळे दागिने काढून ठेवत असते. तेव्हा सूर्या तुळजाला म्हणतो की तुळजा
तो म्हणतो की तुळजा कसला विचार करतेस. तुळजा म्हणते की कसलाही नाही. त्यावर सूर्या म्हणतो की का डॅडी तुझ्याशी मंदिरात बोलले नाहीत, तुझ्याकडे बघितलंही नाही आणि तुझ्याकडून तोंड वळवून घेतलं म्हणून तुला राग आलाय, वाईट वाटतंय का. तेव्हा तुळजा म्हणते की नाही, मला ना आता या सगळ्याची सवय झाली. तेव्हा सूर्या म्हणतो की तुळजा तू मग सिद्धांतचा विचार करते का. तेव्हा तुळजा म्हणते की हे बघ सूर्या, मी तुला दिलेलं वचन मोडणार नाही, मी ते कायम पाळेन. फक्त तू माझ्या मनातलं सुद्धा वातळ समजून घे ना. सिद्धांत कुठे आहे, काय करतोय हे मला काहीच माहीत नाही आहे. अरे या सगळ्या गोंधळात ना मी सिद्धांतला शोधूही शकत नाही. या सगळ्या रीती परंपरा सगळं मी पाळते आहे, पण सिद्धांतच्या बाबतीत मी कुठेतरी कमी पडते आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की ऐक ना तुळजा, तू काळजी करू नकोस. माझ्यासुद्धा या सगळ्या परंपरा रीती झाल्या की नाही, मी स्वतः पुण्याला जाऊन सिद्धार्थचा शोध घेईन. तो कुठे आहे याची सगळी उत्तरं आणि प्रश्न मी सोडवून काढेन. तू काळजी करू नकोस. जा विचार करत बसते. इकडे डॅडी आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत असतात. सगळेजण गोंधळाची तयारी करत असतात. तेव्हा त्यांचे वडील गोंधळाची सगळी तयारी झाली का असं विचारतात. तेव्हा ते म्हणतात की अगं नैवेद्यासाठी कडाकणी बनवायची असतात, 5 ती बनवली का. त्यातली भागी म्हणते की हो बनवलेली, 50 बनवलेली, त्यातली 45 धनु दीदीनं खाल्लेत, आता फक्त 5च राहिलेत. हे ऐकल्यावर धनु इकडे तिकडे बघते आणि आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते. परत म्हणतात की अगं पुरणपोळ्या सगळ्या नैवेद्य झाले का. तेव्हा हो म्हणते. धनुला शॉक लागतो की पुरणपोळ्या बनवल्या आणि मला माहीत नाही. तेव्हा ती म्हणते ती काय कधी बनवल्या पुरणपोळ्या. तेव्हा त्याच्या बहिणी म्हणतात की अगं लपून बनवल्या, तुला माहिती असतं तर त्या आत्तापर्यंत राहिले असता का. तेव्हा धनु गप्प बसते. तेव्हा ते म्हणतात की हे सगळं खरं, पण नवरी मुलगी तयारी झाली का नाही. तेवढ्या त्याची बहीण म्हणते की तुम्हीच बघा. असं म्हणून तुळजाला ती छानपैकी काष्टा साडी तयार करून खाली आणते. तुळजाला बघून सगळेजण असं म्हणतात की किती छान दिसतीये. इकडे शत्रूने फोन केलेल्या माणसांना बोलवतो आणि म्हणतो की फोनवर सांगितलेलं काम सगळं झालं पाहिजे. तेव्हा तो माणूस म्हणतो की काम तसं तुम्ही दिलेलं खूप चिकरीचं आहे, करायला तसे पैसेसुद्धा द्यावे लागतील. हे ऐकल्यानंतर शत्रू आपल्या खिशातले पैसे काढतो आणि त्यांना देतो आणि म्हणतो की सगळं झालं पाहिजे, त्याचा काटा काढलाच पाहिजे. तेव्हा तो म्हणतो की हो आम्ही प्रयत्न करतो. शत्रू म्हणतो की प्रयत्न नाही, काम झालंच पाहिजे. ते हो म्हणतात. इकडे घरात गोंधळ येतात. गोंधळ चालू असतो. सगळा गोंधळ छानपैकी चालू असतो. ते दोघंसुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात. तुळजा आणि सूर्या गोंधळ झाल्यावर सगळ्या देवांचा नमस्कार करतात आणि ती माणसंसुद्धा योग्य संधीची वाट बघतात. आता पुढच्या भागात काय होतं हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.